नमस्कार. आज मी इथे मांदेली घेतलेली आहेत. मांदेली अगोदर साफ करून घेते, खवळं काढून घेते, शेपटीकडचा भाग आणि बाजूचे कल्ले कापून घेते. आता डोक्याकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे बाकीची मांदेली साफ करून घेतलेली आहेत. इथे कढईत तेल घेतलेले 2 चमचे. त्यात 4 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून कढीपत्त्याची पानं घालते. लसूण परतून झाल्यावर लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा, धणे पावडर छोटा चमचा, हळद आणि कोथिंबीर घालते आणि तेलावर परतून घेते. मसाला तेलात परतून झाल्यावर पाणी घालते. 4 कोकमं घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. मसाल्याला छान उकळी आलेली आहे. त्या साफ करून धुवून घेतलेली मांदेली घालते. मसाल्यात बुडून घेते व्यवस्थित आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. 1 हिरवी मिरची घालते उभी चिरलेली आणि पुन्हा 2 मिनटं उकळी काढून घेते. मांदेलीच्या साराला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मांदेलीचे सार तयार आहे. इथे तळायसाठी मांदेली घेतलेली आहेत. त्याला कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून माशांना लावून घेते आणि 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 15 मिनिटांनंतर इथे तांदळाचं पीठ, रवा, थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स केलेली आहे ते मसाला लावून ठेवलेल्या मांदेलीला लावून घेते. तव्यावर तेल ठेवलेले गरम करायला. त्यात मांदेली शॅलो फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने परतून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने परतून मांदेली शॅलो फ्राय करून घेते. मांदेली शिजलेली आहेत. आता मी काढून घेते. इथे तिसऱ्या घेतलेल्या आहेत. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता साफ करून घेते. अशा प्रकारे एक शिंपली ठेवते आणि एक काढून टाकते. अशा प्रकारे बाकीच्या तिसऱ्या साफ करून घेते आणि धुवून घेतलेले. कढईत थोडंसं तेल घेतलेले. त्यात अर्धा इंच आलं आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालते आणि परतून घेते. त्यानंतर 1 उभा चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि सर्व एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे भांडं घेतलेलं आहे. त्यात साफ करून धुवून ठेवलेला तिसऱ्या, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या, 2-3 कोकमं घालते आणि झाकण लावून तिसऱ्या शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढून मिक्स करून घेते. त्यात मिक्सरमधनं वाटून घेतलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते. थोडीशी हळद, मसाला आणि मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा उकळायला ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत. तिसऱ्या शिजलेल्या आहेत. तिसऱ्यांचं तोडाक तयार आहे. इथे कोलंबी घेतलेली आहे. ते साफ करून घेते. अशा प्रकारे कोलंबी साफ करून घेतलेली आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात पातीच्या कांद्याचा सफेद भाग आणि 1 साधा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा परतून झाल्यावर त्यात 1 टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो परतून झाल्यावर साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2 मिनटं परतून झाल्यावर हळद, लाल मसाला, 2-3 कोकमं
आणि मिक्स करून घेते. आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून कोलंबी शिजायला ठेवते. 2-3 वेळा झाकण काढून कोलंबी मिक्स करून घेतलेली आहे. कोलंबी शिजलेली आहे. त्यात पातीचा कांद्याचा हिरवा भाग घालते, बारीक चिरून घेतलेला, आणि मिक्स करून घेते. आता झाकण नाही लावत आहे आणि 2-3 मिनटं परतून घेते. ओली कोथिंबीर घालते. पातीच्या कांद्याची कोलंबी घालून भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.